नमस्कार, हा मनीषा जाधव. सूर्यफळाच्या हेडलाईन्स. गोय पोलिसांनी अक्रम शेखाक चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळार केलो अटक. विदेशात काम दिवपाच्या हायेसात बायलांची करतालो तस्करी. इंडिया अलायन्स आमका बी टीम म्हूण सदांच दितात भाषणां, पूण इंडिया अलायन्स हाडटा भाजपाक सत्तेर, म्हणटा आरजीपी मुखेली मनोज परब. राज्यात फुडलो सप्तक वतलो सुको. मळब आसतले नितळ. सकाळी आनी सांजे पडटले धुके. हवामान खात्याचो अदमास. आणि आता याच्यो कोंकणी खबरो विस्तारात. मनीस तस्करी प्रकरणात गोय पोलिसांनी मस्कट हांगच्या अक्रम शेख ह्या मनशाक चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावयल्यान अटक केली. विदेशात नोकरी दिवपाचे हायस दाखोवन ताणे बायलांची तस्करी केल्ल्याचो आरोप आसा. सय्यद शेख आनी मनास्थान खान हांकां ताचे पयलीं अटक जाल्ल्यान एके बायलेक मस्कटाक नोकरी दिवपाचे उतर दिवन लैंगिक शोषण केल्ल्याचो आरोप आसा. पोलिसांनी दिले माहिती प्रमाण परदेशात भरती एजंट म्हणून काम करपी सय्यद शेख आणि मस्तान खान हाणे घरगुती काम दिवपाच्या हायसान एके बायलेची मस्कटात वेपार केलो. ताचे बदला तिका हेर 11 बायलां वांगडा फ्लॅटात दवरली. योग्य जेवण आणि रावपाची सुवात मेळनाशिल्ली. उपरांत तिका थळाव्या शेखाच्या घरा व्हेली आणि थंय सेक्शुअल फेवर्साची मागणी केली. सायबर क्राइम एसपी राहुल गुप्तान हे विशीं माहिती दिल्या. पळयात. पाया गया चेन्नई एयरपोर्ट से हमको इन्फॉर्मेशन मिली कि दैट ही वाज ट्राइंग टू क्रॉस द कंट्री एंड ही केम टू इंडिया. सो वी बेस्ड ऑन दैट इन्फॉर्मेशन वी सेंट आवर टीम टू चेन्नई एयरपोर्ट. अभी 6 फरवरी की बात है और 6 फरवरी को हम उसको लेके यहाँ पे आए. उसका नाम था अकरम शेख सन ऑफ अली शेख. ये 43 ईयर्स का है. तो इसने बताया कि जो गोवा के एजेंट थे मस्तान खान पठान और सैयद, उनके साथ एक कॉन्टैक्ट में था. और जब वो लेडी, जो गोवा की लेडी जिसको वहाँ भेजा था, उसको उसका ट्रांसपोर्टेशन इसने फैसिलिटेट किया था. एयरपोर्ट से उसको लेके गया था. बेस्ड ऑन द फोटो यहाँ से जो मस्तान ने उसको भेजा था, उस फोटो के हिसाब से उसने आइडेंटिफाई करके मस्कट में उसको एयरपोर्ट से पिक किया. फिर एक इनका रिक्रूटमेंट एजेंसी का एक घर है या फिर रूम्स है, वहाँ पे उसने लेके गया. उसके बाद उसको एक लोकल शेख के यहाँ पे उसने भेजा एज रिक्रूटमेंट. बट बोला गया था हाउसमेट जॉब, जो भी इलीगल है. दैट इटसेल्फ इज इलीगल बिकॉज दे आर नॉट रजिस्टर्ड एजेंट. बट उसके बाद भी उसका ह्यूमन ट्रैफिकिंग के एंगल से उसको एक्सप्लॉयटेशन किया गया और उससे सेक्सुअल फेवर्स मांगे गए. तो ये उसने कन्फेस किया है सारी चीज़. और इसका फ़ोन हमें सीज हुआ है, जिसमें हमको मिला है कि डॉक्यूमेंट्स वगैरह हैं जो वहाँ पे एक रिक्रूटमेंट एजेंसी रन कर रहे हैं, जो कि इंडिया में ऐसी एजेंट के नेटवर्क के थ्रू लोगों को भेज रही है. और उस समय भी ये लड़की ने बताया था, जब वो कंप्लेन देने आई थी, कि ऐसे मेरी तरह 10 लड़कियाँ और हैं जो कि वहाँ पे अलग अलग जगह पे एम्प्लॉयड हैं. और तो उस समय हमने मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स और मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स के थ्रू हमने लेटर्स भी लिखे थे कि वो, चूंकि इंडिया के बाहर एक्शन बनता है तो एम्बेसी उसमें एक्शन लेगी. एम्बेसी के थ्रू उसमें परस्यू कर सकते हैं उस मैटर को. तो हमने उसके लिए भी उस समय लेटर्स लिखे थे. और अभी चूंकि ये तीसरा आदमी हमको मिल गया है, तो अब इसने और भी चीज़ें बताई हैं. उस एजेंसी का नाम हमको मिल गया है जिस एजेंसी के थ्रू मस्कट में ये काम कर रहे हैं. तो उसका एग्जैक्ट नाम के हिसाब से हम उसको भेजेंगे और लेटर्स भेजेंगे. और जब वो चौथा, अब ये जो एजेंसी है वो कोई रन करता है, अब उसके बारे में ये बता रहा है कि दैट पर्सन इज हुमून शेख, जो कि मस्कट का ही है, ओमान का लोकल है. तो अगर लेट्स सी, हम उसमें और इन्फॉर्मेशन निकालने की कोशिश कर रहे हैं. अगर उसमें जैसी इन्वेस्टिगेशन आगे बढ़ेगी तो उस चौथे आदमी को भी हम अरेस्ट करेंगे. एका वेगळ्या प्रकरणात गोय सायबर गुन्यांव पोलिसांनी 52 वर्षाच्या सचिन जोगळेकाराक बाल लैंगिक अत्याचार साहित्य साठवून दवरपाच्या आणि प्रसारित करपाच्या आरोपाखाला अटक केली. अधिकाऱ्यांनी दुबाविताच्या IP पत्त्याचो सोद घेवन ताच्या मोबाईल डिव्हायसाचेर गुन्यांवकारी मजकूर उक्ताडार हाडल्या उपरांत ही अटक जाली. Child pornographic material, its possession of such content is illegal. It is punishable under IT Act, POCSO Act. बट अभी भी हमारी सोसाइटी में ऐसे लोग हैं जो इस तरीके के गलत आदतों में पड़ते हैं और इलीगल चीज़ें करते हैं. तो अभी रिसेंटली हमको एक इन्फॉर्मेशन, मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स का एक पोर्टल है साइबर टिप लाइन, उसके थ्रू हमारे साथ शेयर होती है इन्फॉर्मेशन टाइम पे. तो रिसेंटली एक इन्फॉर्मेशन आई थी कि कोई, वो इन्फॉर्मेशन आती है कि किसी IP एड्रेस से कोई चाइल्ड पोर्नोग्राफिक कंटेंट एक्सेस होता पाया गया या फिर स्टोर होता पाया गया. वो IP एड्रेस देते हैं. तो IP एड्रेस से हमने ट्रेस किया. फिर एक आदमी को हमने आइडेंटिफाई किया गोवा का, जिसके फ़ोन में प्रोबेबली चाइल्ड पोर्नोग्राफिक मटेरियल था. उसको हमने वेरीफाई किया.
वेरीफाई करने पे पाया कि वो चाइल्ड टिपलाइन से जो हमको अलर्ट आया था साइबर टिपलाइन से MHA के थ्रू, दैट वाज ट्रू, एंड बेस्ड ऑन दैट वी हैव रजिस्टर्ड FIR, वी हैव अरेस्टेड दैट पर्सन. दैट पर्सन इज 52 years old इंडिविजुअल, जिसका नाम है सचिन एस जोगलेकर. ये अदानबाड़ा पोंडा का रहने वाला है. अभी प्रेजेंटली मडगांव में ये रह रहा है. उसका एड्रेस आपको इसमें मिल जाएगा, नाम और एड्रेस. 52 years एज का है और इसके फोन में ये मटेरियल पाया गया. गोवा 365 खातीर विन्सन रोजारियो, मनीष परब आनी मुझैफ शेख. गोवा प्रदेश युथ काँग्रेसीन आझाद मैदानाचेर अर्थसंकल्पा आड निषेध केलो. हे युवा विरोधी बजेट अशें म्हणत खरसानेन भाजप आनी अर्थसंकल्पाचेर तांणी टिका केली. पळयात. आमका जाय आमका जाय आमचे नोकरी आमका जाय आमका जाय आमका जाय आमचे नोकरी आमका जाय आमका जाय आमका जाय आमचे नोकरी आमका जाय पयस करा रे पयस करा बेकारी पयस करा पयस करा रे पयस करा बेकारी पयस करा सोचना रे सोचना आमचो अपमान सोचना सोचना रे सोचना आमचो अपमान सोचना भारतीयाचो अपमान आम्ही सोसून घेवचे ना. भारतीयाचो अपमान आम्ही सोसून घेवचे ना. पेरेंट्स जे आसा लोन काडटा, उदारी घेता, मागीर तांकां नोकऱ्यो खंयच्यान. हो जो सरकार आसा नांव तांकां नोकऱ्यो दिता, पूण ह्योच नोकऱ्यो विकतात. ह्या नोकऱ्यांचेर प्रायस टॅग लायता. आमी पयले आसा फाटल्या खेपार व्हडलो एक जॉब स्कॅम ओपन जाल्लो आसा. हे भुरगे जे बेकार आसता ते करतले कितें? एडवान्स जाला जाल्यार आमचे जे भुरगे आसात ते स्कूल ते 10 वर्स फाटी आसात खंयचे दुसरे देशा वयतून. कित्याक जेन्ना भुरगो भायर सरता तांकां खबरूच ना जे टॅक्नोलॉजीज आसा बाकीचे कितें आसा ते टॅक्नोलॉजी तुमी शिकयात मरे तांकां. जे तुम्ही पैसे तुम्ही इव्हेंट करपाक हे करतात, इव्हेंट करतात, जे पैसे तुम्ही आमदार विकते घेवपाक तुम्ही यूज करतात ते पैसे घालात मरे, तुम्ही इन्स्टिट्यूट घालात मरे. अरे आयज तुम्ही तांकां जॉब दिवंक हांगर तुमी दिल्ले जाल्यार ते भायर वयचे नासले न्हू. तुमी हांगरूच तांकां जॉब फॅसिलिटी दिल्ली जाल्यार ते आपल्या फॅमिलीक सोडून वयचे नासले. Classic example I will give you is of our own state, where there are many graduates who have studied, worked hard, got their degrees with the hope that they will pursue their career in the degree they have received. But after waiting for years and years and remaining unemployed, they finally decided to go back to farming, to agriculture, which is good, but does not justify their degree. Some of them have got back to professionals like taking a taxi badge, driving a taxi. Some of them have become a delivery boys, some of them have become fruit vendors, vegetable vendors, because they have lost hope in the government. The youth of our state has no hope in the government jobs also, because these jobs are being sold and there's a scam run through the government. गोवा 365 खातीर विन्सन रोजारियो, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. इंडिया अलायन्स आमकां बी टीम म्हणून सदांच भाशणां दितात, पूण गोंया भायर स्वतंत्र लढून भाजपाक सत्तेर हाडटा. दिल्ली जाल्ले वेंचणूक हाचीच एक देख आसा. भाजप, आप आणि काँग्रेस ह्या पक्षाक विटिल्ल्या कार्यकर्त्यांनी आता आरजेपीत प्रवेश करचो आणि गोंय वाचोवपाक वांटेकार जावचे असो उलो आरजेपीचो अध्यक्ष मनोज परबान पत्रकार परिशदेत मारला. पळयात. जर इंडिया अलायन्साची कॅम्पेन जर पळयत जाल्यार तेंच्यांनी बीजेपीची बी टीम म्हणून प्रत्येक भाशणात प्रत्येक त्यांच्या रॅलीन तेंच्यांनी सांगले. दोनाय पार्टीचे प्रेसिडेंट, तो काँग्रेसचो प्रेसिडेंट अमित पाटकर जावं नाजाल्यार आम आदमी पार्टीचो प्रेसिडेंट अमित पालेकर जावं, ह्या दोगांनी प्लस तेंचे इंडिया अलायन्साचे दुसरे जे पार्टनर्स आसले तेंच्यांनी फक्त आरजी बी टीम म्हणून भाशणां केली. आयज जेन्ना ही सिटांची आमी जर पळयत जाल्यार
आम आदमी पार्टी कडेन 22 सिटां आसा आनी बीजेपी कडेन 48 सिटां आसा. अशी 15 सिटां आसा दिल्लीन सध्या मेरेन जो रिजल्ट येयला भितर 15 सिटां अशी आसा ज्या जाग्यार काँग्रेस कॅन्डिडेटाचे जे वोट्स आसा ते आम आदमी पार्टीचे जे लुजिंग मार्जिन हा जितल्या मतान तो पडला त्याचे काँग्रेसाचे चड आसा. सो मिनिंग 15 सिटांचेर डायरेक्ट काँग्रेसच्या कॅन्डिडेटान आम आदमी पार्टीच्या कॅन्डिडेटाक घरा बसयल्लो. तिची वोट शेअर पर्सेंटेज आसा 45.79 म्हणजे ऑलमोस्ट 46%. आम आदमी पार्टीची वोट शेअर आसा 43.74 म्हणजे 44%. जे डिफरन्स आसा तो फक्त 2%. आणि काँग्रेसीन जी वोट शेअर काढला दॅट इज 6.39 म्हणजे 6% वोट शेअर काढला. जे हेच्या वयल्यान आज प्रूव्ह जाता की कोण बीजेपीची बी टीम आणि कोण बीजेपीक जिखोवपाक थंय काम करतात. सो हे जे गोंयांत येतात आनी गोंयकारांक सांगतात की आरजीन हेंच्या कडेन अलायन्स करपाची नाल्यार आरजी बी टीम म्हणून सिधा घालता म्हणून जाल्यार हेंच्यांनी विचार करपाक जाय. दुसऱ्या स्टेटींनी वचून हेंच्यांनी तेच केला. आणि आम आदमी पार्टी जो अमित पालेकर 6%चे गजाली जे करता जाल्यार तेणी पळोवपाक जाय की आम आदमी पार्टीचे गोंयांत सिटां कितली आसात, गोंयांत पर्सेंटेज कितली आसा. हे लोकांनी विचार करपाक जाय. हे जे बी टीम म्हणून जो बोवाळ मारताले आनी इंडिया अलायन्स मायनॉरिटी वाचयतले, रिलीजन वाचयतले, संविधान वाचयतले, कॉन्स्टिट्यूशन वाचयतले, बीजेपी घरा धाडटले, हे सगळे स्लोगन आहेत त्यांचे. टॉप मोस्ट लिडर ज्या जाग्याचेर त्यांची सगळी डिसिजन मेकिंग जातात, गोंयचे पॉलिसीज जातात, थंयच्यान त्यांचे ऑब्झर्वर येता. आयज त्या लिडरांनी दाखोवन दिल्ले आसा की हे इंडिया अलायन्स बीन कितें आहा पळय सगळी फकाणां. आनी गोंयांत हे जे दोनूय पार्टी आसा, जे दिल्लीच्यान जे पार्टी आयज गोंयांत येयल्ले आसा, हे फक्त आनी फक्त आपले सेल्फिश प्रत्येकाच्या सिटाचे राजकारण करता. हे पॉलिटिकल पार्टीचे राजकारण करिना, हे सरकार घडोवपाचे राजकारण करिना. हे राजकारण आपूण कसो आमदार जातलो, हांव कसो भितर वयतलो आनी हांव माझे सेल्फिशनेस कितें आहा पळय ते कशें पूर्ण करतलो, कंप्लीट करतलो, हेच ते सध्या करीत आहा. जे आपल्या पार्टेक आनी आपल्या लिडराक खातीर उबे रावपाक शकना ते तुमकांय लागून उबे रावपाचे ना केन्नाच. हे क्लियर कट मेसेज आयज गेल्ली आहा गोंयांत. आणि एक फेक युनायटेड ऑपोजिशनाची नाटकां सगळी चल्लेली आसा. भितर कितें चल्लां सगळ्यांक खबर आहा, लोक पळयतात. सो ह्या फेक लिडरशिप आणि फेक युनिटीच्या इल्युजनान लोकांनी पडचे न्हू. तेन्ना प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचो कार्यकर्ता आमकां मेळ्ळा, आमच्या कडेन जॉयन जालो. थोडे सामके फ्रेश आसले, थोडे ऑलरेडी दुसऱ्या पॉलिटिकल पार्टी वांगडा काम केल्ले, ते आमच्या वांगडा आमच्या पॉलिसीक लागून आयडियोलॉजीक लागून आमकां आमच्या वांगडा जॉयन जाले. आनी आमी आतां परते आव्हान करता की तेन्ना जशे जॉयन जाल्ले आतां आनी चड नंबरान तेंच्यांनी जॉयन जावचे आनी आरजी पार्टी स्ट्रॉंग करची. कित्याक जर गोंयांत गोंयची पार्टी ना, रिजनल पार्टी ना, जाल्यार हे दिल्लीकार आनी दिल्ली पार्टी गोंय काडून दिल्लीकारांक विकतले, तुमचो गांव विकतले, तुमचो वाडो विकतले आनी तुमकांय तुमचें अस्तित्व विकून उडयतले. गोवा 365 खातीर विन्सेंट रोजारियो, समृता खंडगांवकार आनी ओमकार देशप्रभू. साई कृपा मंडळान चक्रव्यूह 2.0 युवा महोत्सव घडोवन हाडलो. दायज आनी सांस्कृताय सांबाळपाचे म्हत्व दाखोवपी हो महोत्सव जावन आसा. अशा कार्यावळींनी तरणाट्यांक आपली तांक विकसीत करताना आपल्या मुळा कडेन जोडपाक मोलादीक माची मेळटा. साई कृपा मंडळान आयोजीत केल्लो कल्चरल फेस्टिवल
जे इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटीच्या आणि कला आणि संस्कृती हांच्या मिनिस्ट्रीच्या जोड पालवान केल्लो हो कार्यक्रम आसा. आनी लास्ट वर्सा हो कार्यक्रम इतलो सक्सेस जालो की ह्या वर्सा साई कृपा मंडळान ते मोठ्या स्केलीर आज तांणी केल्लो आसा. 2 दिसांचो फेस्टिवल खूब बरें दिसता की आज आमचे युवक जे आसा जे कला आनी संस्कृती कडेन टिकिल्ले जाताले, पूण आयज आमकां खंय तरी आमचें गोवन कल्चर खंय तरी दाखोवपा खातीर साई कृपा मंडळ जे फुडें सरला आनी बरें दिसता, लोकांकूय बरें दिसता आनी सगळ्या वास्कोकारांकूय बरें दिसता. अशें मंडळ जे कितें तरी घडयलां, कितें गोंया खातीर कितें दाखयलां, वास्कोचे कितें आमची कला कली दाखयला गोंयची, हीच तांकां अभिनंदन करता. आनी इतले बरे तरेन जेन्ना तांचें आयोजन लास्ट इयर आमी पळयल्लें आसा, ह्याय फावटी चडांत चड ग्रूप म्हणजे लास्ट टायम म्हाका दिसता 7 पार्टिसिपंट आशिल्ले, 7 ह्या फावटी 14. अशेंच वाडत रावन जाता तितलें पार्टिसिपेशन ह्या चक्रव्यूहान आनी घडोवन हाडचें. ह्या फावटीचो आमचो येदो व्हडलो इव्हेंट घडोवन हाडला, ताका लागून आमकां परत ह्या फावटी आमचो वास्कोचो आमदार जो आसा तो दाजी सारको तेणें फूल सपोर्ट केल्लो आसा. आनी तेजे सपोर्टा शिवाय तर हें कांयच शक्य नाशिल्लें की येदो व्हडलो इव्हेंट करप. तो गेल्या वर्सा आमी एक दीस केलो, ह्या फावटी आमी 2 दीस केलो. 2 दिसाक ओवरऑल म्हणटा तो फायनान्शियल म्हणटा तो खूबच सपोर्ट जाय आनी ह्या फायनान्शियल सपोर्टा शिवाय तर कांयच जावचें ना की. आनी ह्या फावटी आमी गेल्या प्रायजीस कमी आशिल्ली आमची, ह्या फावटी प्रायजीसूय आमी वाडयल्यात. आनी इव्हेंटा बद्दल सांगपाचें म्हटल्यार ह्या फावटी आमी इव्हेंट म्हणटा तितून आमी सगळ्यान टोटली चेंजीस म्हणटा ते आमी दिंडी आमची वास्कोन हरशी फेमस, पूण दिंडी म्हणटा ती कशी वास्कोन जाता ती आमची मराठीन, पूण आमी ती ह्या फावटी कोंकणीन दवरल्या. जो डिमांड जाल्लो आसा म्हणजे लास्ट टायम समज 6-7 आसलेले आयज 14 जाल्लेले आसा. हेच्या फुडें म्हाका दिसता आनीक वाडटलो. खरोखरच हांव दाजीचे देव बरें करूं म्हणटा. असले कार्यक्रम तूं घडोवन हाडटा आनी मॅक्झिमम दुसरे मतदारसंघाचे पंगड हांगा जॉईन जाता. अशा वातावरणात सुद्धा हो चक्रव्यूह सारखो युवांक लागून युथाक लागून हो जो प्रोग्राम ऑर्गनायज केल्लो आसा खरोखर तोखणाय करपा सारखी आसा. गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आणि मुजैफ शेख. शेनवारा फोंड्या वाठारात गॉड स्पीड क्लासिक 2025 गोवा स्टेट लेवल बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशीप जाली. हे सर्तीत 6 कॅटेगरीचो आस्पाव आसलो. गोयच्या बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस मोगींक मुखार हाडपाचो हेत ह्या सर्तीचो आसलो. आज आमी आमच्या फिटनेसाक मसल लावप गॉड स्पीड क्लासिक चॅम्पियनशीप बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशीप ऑर्गनायज केल्या. स्पेशली आतां फोंड्यान खूब वर्सां बी कॉम्पिटिशन जावना. आमी लास्ट दिसता म्हाका 6 वर्सां पयलीं कॉम्पिटिशन केलें. तेजे मागीर ही परत आमी ऑर्गनायज केल्या आनी हेजे पयलीं आमी 3 कॉम्पिटिशन ऑर्गनायज केल्या, 2 स्टेट म्हणल्यार गोंयान फोंड्यानूच आनी एक नॅशनल. सो तेजे मागीर ही व्हडली कॉम्पिटिशन स्पर्धा करता आमी. स्पेशली युथां खातीर युथांक मोटिवेशन मेळटा आनी आमचे जीम आसा गॉड स्पीड आनी सगळे जिमाकूय हे बरें पडटा. थँक्यू. ह्या कॉम्पिटिशनाक आमचे आयज ज्यो कॅटेगरीज आसा त्यो बॉडी बिल्डिंगान 6 कॅटेगरी आसा, 55 to 75 एंड अबाव. तश्योच क्लासीक बॉडी बिल्डिंग, मेन्स फिजीक, वुमन्स फिजीक आनी विशेश म्हणून सांगपाचें हे कॉम्पिटिशनाचे फर्स्ट टायम आमी गोंयांत मेन्स फिट मॉडल ही कॅटेगरी अनावन्स केल्या. बॉडी बिल्डिंग एंड फिटनेस ऑफ गोवा गेले 3 वर्साक एवरी टायम नव्यो नव्यो कॅटेगरी ज्यो इंटरनॅशनली जातात त्यो आमी गोंयांत हाडपाक लागले. आमी स्टार्ट केले वुमन्स फिजीक, फर्स्ट टायम गोंयांत केले आमी. तेच्या मागीर आमी चालू केले लेटस्ट वुमन्स फिट मॉडल आनी आतां आयज करता आमी मेन्स फिट मॉडल. कित्याक आमी पयले आमच्या गोंयच्या भुरग्यां कडेन न्यू टॅलंट आसा, ते टॅलंट खंय तरी प्रमोट करपाक लागून तेंचे जे आमी इंटरनॅशनली आमी क्रायटेरिया पळयल्या खंय आमचे गोंयचे भुरगे बसूंक शकतात, त्योच कॅटेगरी आमी प्रमोट करूंक शकता. आनी ताका लागून हें एक दुसऱ्याच एक स्टेट लेवल चॅम्पियनशीप दिवन आमी एक बऱ्यांतले बरे बॉडी बिल्डर फिल्टर करून नॅशनल आनी इंटरनॅशनल व्हरपाचो आमकां एक संदी मेळटा. आमी पळयता बॉडी बिल्डिंग म्हणजे फक्त एक स्पोर्ट्स न्ही, बॉडी बिल्डिंग म्हणजे एक कमिटमेंट टुवर्ड्स इंडिविज्युअल, टुवर्ड्स सोसायटी. आयज आमी पळयता फोंड्यार विदेश कवळेकर आनी पुराय टीम गेले कितलेशे दीस जाले ही स्पर्धा घडोवन हाडपा खातीर खूब परिश्रम करताले
आनी हे एका दिसान एका रातचें जायना, ताका खूब मेहनत लागता. म्हूण हांव विदेश कवळेकर आनी पुराय गॉडस्पीड क्लासीक ह्या टिमीचे धन्यवाद म्हणटा. आज सांगपाचें म्हटल्यार एक कॉम्पिटिशन पार्टिसिपेट करतलो जाल्यार तांकां 5 ते 6 म्हयने बरें हार्डवर्क घेवपा पडटा. तशेंच तांकां बरो स्ट्रिक्ट डायट फॉलो करपा पडटा. खुबश्यो गोश्टी खुबशे तांकां खावपाक म्हणटा तशें सॅक्रिफायस करपा पडटा. हांव तांकां एक मोठ्यान ताळे माराक आनी तेंच्या एक बरें तांकां एक शुभेच्छा दियात. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, समृता खणगांवकार आनी मुझैफ शेख. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. मुरगांव मेगा क्रिकेट धमाका तालुको पावंड्या वयली क्रिकेट सर्त जाली. खेळा मोगींक एक बरो खेळ पळोवपाक मेळ्ळो. नुरानी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबान मेगा क्रिकेट धमाका क्रिकेट सर्त घडून हाडली. 8 आनी 9 फेब्रुवारीक ही सर्त जाली. हे सर्तीत सरकारी कर्मचारी, राजकारणी, पत्रकार आनी वेगवेगळ्या खात्यांचो आस्पाव आशिल्लो. कश्ट करपी व्यावसायिकांक क्रिकेट सर्तींतल्यान फावो तो ब्रेक दिवप हो ह्या कार्यावळीचो हेत आसा. खेळगड्यांनी उल्लेखनीय प्रतिभा दाखयली, जाका लागून दर एक मॅच एक रोमांचक खीण थारली. ह्या सर्तीन आयतारा रोमांचक फायनलीची माची तयार केल्या. हे टोर्नामेंटान आमचे मेंबर्स, खास करून आमचे नुरानीचे मेंबर्स खूब मेहनत करता टोर्नामेंट हे सक्सेसफूल करपा खातीर. आनी आमचे वांगडा आमचे तिनूय आमदार मोरमुगाचे आमकां सपोर्ट आसता. आमचे वेल विशर्स, आमचे कावन्सिलर्स, आमचे पंच सगळे आमकां सपोर्ट करता. ते खातीर आमचो टोर्नामेंट वर्सा ग्रँड सक्सेस जाता. हेजे फुडें आमी हो टोर्नामेंट बरें करून हाडटले. आनी आमकां बाबू कवलेकर सर, नजीर खान, संजय सातर्डेकर यांचे सगळ्यांचे खूब आभार आसता टोर्नामेंट आमकां सक्सेस करपा खातीर. स्पोर्ट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट कित्याक तुमी पळयला दिसान दीस लोकांचे मेंटल स्ट्रेस वाडत चाललेले आसा आनी अशा टायमार स्पोर्ट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट जेणे करून मानसीक टेन्शन जे आसता, स्ट्रेस आसता ते रिलीज जाता खेळान कोण हरता कोण जिखता, बट यू आर टेकिंग स्पोर्टली अशें कोण सिरियसली घेयना. पण हेच आमी लायफान जर पळयत जाल्यार आपूण हरलो आपूण जिखलो मागीर एकमेकाचे पाय ओडपाचे हे जे चालू आसता हे स्पोर्ट्सान ना. सो स्पोर्ट्स हे खऱ्यांनी एक बऱ्या पद्दतीन शिकयता की फुडले आमचे जे आयुष्य आसा, जीवन आसा ते कशा पद्दतीन आमी खेळी मेळीन काडपाक जाय. सगळे जे डिपार्टमेंट्स, गव्हर्मेंट डिपार्टमेंट तांचे मदीं इनिशिएटीव कितें सगळे आतां एज जाल्ले चडशे पळोवपाक गेल्यार आमचे ल्हान आसतना आमच्या टायमार आमी खेळटाले, पण सगळ्यांची आतां एज जाल्ले. पण हेंच्यांनी जे टोर्नामेंट घडोवन हितून सगळ्यांक एक ऑपॉर्च्युनिटी मेळटा. इट्स अ व्हेरी गुड इनिशिएटीव टेकन बाय नुरानी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब. हांव एकूच सांगता की तांकां नेक्स्ट हे टोर्नामेंट जाता तांकां सेकंड टायम दुसरें थर्ड टायम आनी बरें जावनी. सो वॉट एवर सपोर्ट फ्रॉम आवर सायड, आमच्या सायडीच्यान जे बाकीचे लोक सगळ्यांनी तांकां सपोर्ट करपाचे अँड वी शूड एप्रिशिएट देम. आज सकाळसून आमी वास्को भितर वेगळे कार्यक्रम इनॉग्रेट करत आसा. 2 मिनटां पयलीं तुम्ही पळयलें की आमी चक्रव्यूह म्हणजे हो कल्चरल फेस्टिवल आमी इनॉग्रेट केलो. आज हांगा टुर्नामेंट नुरानी स्पोर्ट्स क्लबाचो केलो आनी लास्ट वर्सा तांणी केल्लो हो टुर्नामेंट. आज ह्या वर्सा तांणी आनी मातसो मोठ्या प्रमाणाचेर केला, बरो केला, सिस्टमॅटीक बरें प्लॅनिंग करून केल्लो आसा. आनी नुरानी स्पोर्ट्स क्लब हो बरो स्पोर्ट्स क्लब, गोंया भितरलो एक बरो नांवाजिल्लो स्पोर्ट्स क्लब. आणि आज ते असे स्पोर्ट्स क्लबाक ऑर्गनायज करून सगळ्यांक एकठांय हाडटा. म्हणजे सगळे पुलीस डिपार्टमेंट आसूं, म्युन्सिपालिटी आसूं, कलेक्टर आसूं, बाकीचे सगळे डिपार्टमेंट जे आसा म्हणजे गव्हर्मेंट डिपार्टमेंट आसूं, सगळ्यांक एकठांय हाडून एक तांकांय एक एन्जॉयमेंट करपा खातीर एक हें करता. गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आनी वैष्णवी साळगांवकार. फुडलो सप्तक सुको वतलो, मळब नितळ आसतले. सकाळ आनी सांजे धुके पडटले, हवामान विभागाचो अदमास. येता ते दिसात तापमानात वाढ जातली, दनपारा उष्णताय जाणवतली, सकाळी आनी सांजे धुके पडटले. प्रवाशांक सादुरतायेचो सल्लो आयएमडीन दिला. जाल्यार फुडले 7 दीस सुके हवामान आनी नितळ मळबाचो अदमास आयएमडीन दिला. आयतारचे चडावत आनी उणे तापमान 34 डिग्री सेल्सियस ते 21 डिग्री सेल्सियसा मजगती उरतले. बोट धन्यांक खासा शिटकावणी हवामान विभागान दिवंक ना. फुडलो सप्तक सुको, नितळ मळबाचो अदमास. फातोडेर आनी राती धुके. प्रवाशांक सादुरतायेचो सल्लो, कांय प्रमाणात जाणवतली उष्णताय. आयतारचे तापमान 34 डिग्री सेल्सियस ते 21 डिग्री सेल्सियस. नुस्तेमारी करप्यांक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आजचे हे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.